नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपल्याला नेहमीपेक्षा वेगळा पदार्थ बनवायचा आहे. अगदी सर्वांना आवडणारा आहे. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते कसं बनवायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हालाही नक्की आवडेल. आणि आपण एकूण 3 वाट्या इतके तांदूळ घेतले. स्वच्छ करून तांदूळ घेतलेले आहेत, तरीसुद्धा आपल्याला हे धुवून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी तांदूळाला आपण 2 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 2 वेळेस पाणी काढून टाकलेलं आहे. आणि तिसऱ्या वेळेस जे आहे ते आपल्याला भरपूर असं पाणी टाकून झाकून ठेवायचं आहे. तांदूळ तर आपण साईडला ठेवून देणार आहोत. आता ह्या ठिकाणी लागणार आहेत आपल्याला काही डाळी. तर ह्या ठिकाणी 1 वाटी ह्या ठिकाणी मी उडद डाळ घेतलेली आहे. छोट्या वाटीनं आपण ह्या ठिकाणी मुगाची डाळ घेतलेली आहे. आणि त्याच वाटीनं आपण ह्या ठिकाणी तूर डाळ घेतलेली आहे आणि चना डाळ घ्यायचे. आता इतक्या डाळी आपण घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा इतक्या आपण मेथ्यासुद्धा घेतलेल्या आहेत. आणि डाळी ज्या आहेत त्या आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत, जे की पावडर लावलेली असते किंवा घरी बनवलेल्या काही डाळी असतात. पण ह्या बाहेरच्या मार्केटच्या असल्यामुळे आपल्याला स्वच्छ 2 वेळेस धुवून घ्यायचे. आता धुवून झालं की ह्यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर असं पाणी टाकून आपल्याला हे सुद्धा झाकून ठेवायचं आहे. आता ती वेळ आपल्याला झाकायचं म्हणजे आपण ह्या ठिकाणी 7 ते 8 तासाकरता आपण हे भिजत ठेवणार आहोत. आता ह्या ठिकाणी दुपारच्या वेळेसच मी हे भिजत ठेवलेलं होतं आणि आता संध्याकाळ झालेली आहे. जेवण वगैरे झालेलं आहे संध्याकाळचं आणि नंतर हे झोपते वेळेस आपण ही डाळ काढणार आहोत. जवळपास 10 वाजलेले आहेत. आता हे स्वच्छ पाणी जे आहे ते काढून टाकायचं आहे. आता पाणी काढून टाकल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 स्टेपमध्ये आपल्याला हे तांदूळ मिक्सरला चांगलं काढून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी तांदूळ टाकल्यानंतर पाणी आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे, जास्तीचं पाणी टाकायचं नाही. आता ह्या ठिकाणी मिक्सरला आपण चांगली पेस्ट करून घेतलेली पाहू शकता. ह्या ठिकाणी अगदी लहान आकारात म्हणजे एकदम बारीक आपण ह्या ठिकाणी तांदूळ काढून घेतलेले आहेत. तर इतके तांदूळ मी 3 बॅचेसमध्ये काढलेले आहेत. तुम्ही कमी जास्त करू शकता. लहान मोठं भांडं घेतलं तर काढता येते कमी जास्त प्रमाणात सुद्धा. आता ह्या ठिकाणी ज्या भांड्यात आपण तांदूळ काढले त्याच भांड्यामध्ये डाळ जी आहे ती कमी असल्यामुळं एकदम पूर्ण डाळ जी मी सर्वच टाकणार आहे आणि एकाच बॅचमध्ये आपण ही डाळ जी आहे ती मिक्सरला काढून घेणार आहोत. अगदी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी आपण ह्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे. पाहू शकता अगदी मस्त बारीक आपण ह्या ठिकाणी पेस्ट टाईप काढून घेतलेलं आहे आणि मिक्स करायचं आहे. आता जे तांदूळ काढलेलं होतं पीठ त्याच पिठामध्ये आपण डाळीचं सुद्धा पीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून व्यवस्थित आपण एकाच डायरेक्शनने पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. ह्या ठिकाणी आपल्याला 5 ते 7 मिनिट वेळ द्यायचा आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे. कारण आपण ह्या ठिकाणी सोडा वगैरे काहीच वापरणार नाही. थंडी असलं तरीसुद्धा आपलं पीठ जे आहे चांगलं फॉर्मेट होणार आहे, चांगलं फुगणार आहे. बिना सोड्याचं सुद्धा आपण छान पदार्थ बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी मिक्स करून झाल्यानंतर आपण वरती प्लेट ठेवलेली आहे. आपण हे रात्रभरासाठी असंच ठेवणार आहोत. तुम्ही जर टाईम लावून ठेवलं तर 8 तासाकरता भिजत ठेवलं तरीसुद्धा चालते. पाहू शकता अगदी छान मस्त आपलं पीठ जे आहे न सोडा टाकता छान फॉर्मेट झालेलं आहे. आता ह्यामधलं थोडंसं पीठ जे आहे ते मी थोडंसं साईडला ठेवून देणार आहे. तुम्हाला पुढे दाखवेनच की त्याचं आपल्याला काय बनवायचं आहे. आता एक छोटं भांडं घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे. पीठ पाहताच तुम्हाला सुद्धा लक्षात आलेलं असेल की पीठ आपलं किती छान सॉफ्ट आणि मस्त आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता एका पातेल्यामध्ये काढून आपण ते साईडला ठेवून देणार आहोत. आता साईडला पातेल्यातलं पीठ ठेवल्यानंतर जे शिल्लक पीठ आहे त्या पिठापासून आपल्याला काय बनवायचं आहे चला तर ते पाहूया. आता पीठ बाजूला काढून ठेवल्यानंतर आपल्याला हे पीठसुद्धा आणखीन 10 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचे. आता 10 मिनिट झालेले आहे. पीठ आपल्याला तयार झालेलं आहे. चला तर थोडंसं आपण मिक्स करून घेणार आहोत. पाहू शकता ह्या ठिकाणी मस्त जाळी आलेली आहे आणि पीठ एकदम हलकं झालेलं आहे. पीठ चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे आणि एकदम चांगलं पीठ जे आहे ते फुगलेलं आहे. जर अशा पद्धतीचं पीठ झालं तर कुठलाही पदार्थ जो आपण ह्या पिठापासून बनवतो तो परफेक्ट बनतो, बिलकुल बिघडत नाही. तर अशाच पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायचं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी आपण काहीच मिक्स केलं नव्हतं. आता ह्या ठिकाणी आपण मीठ टाकून घेतलेलं आहे किंवा तुम्हाला जर हवं असेल तर ह्यामध्ये भरपूर असा आपण मसाले टाकू शकतो. जसं की कांद्याचा तडका, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता ह्याचा तडका बनवून टाकला तरीसुद्धा चालतो. पण आपल्याला नवीन पदार्थ बनवायचा असल्यामुळं त्यासाठी आपण इथं घेतलेली आहे एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आपण तेल टाकून घेतलेलं आहे. 2 ते 3 थेंब इतकं तेल टाकून स्प्रेड केलेलं आहे. आता पूर्ण प्लेटला आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते बॅटर जे आहे ते आपल्याला ह्यात टाकून घ्यायचं आहे. खूप भांडे न भरवता अगदी पटकन आपल्याला एकट्यासाठी जर नाश्ता बनवायचा असेल तर आपण खूप इडली पात्र तर भरवत नाही आणि इतकी इडली बनवून तर कोण खाणार आहे. आणि रिकामी इडली तर आपण स्टीम करायला नाही ठेवत एक प्लेट लावून. त्यासाठी आपण इथं काय केलं आहे, एक जुगाड केला आहे. एक प्लेट घेतलेली आहे, त्यामध्ये आपण जे बॅटर तयार केलेलं आहे त्यापासून आपण इथं एक भन्नाट पदार्थ बनवत आहोत आणि बॅटर टाकून घेतलेलं आहे. थोडंसं टॅप केलेलं आहे. आता एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये 1.5 ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मध्ये आपण एक स्टँड ठेवलं आहे त्यावरती आता ही प्लेट आपल्याला ठेवायची आहे.
आता वरती आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण आपल्या 7 ते 8 मिनिटाकरता आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. कमी क्वांटिटी असल्यामुळं खूप लवकर स्टीम होते, वेळ लागणार नाही. अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी मस्त आपलं बॅटर जे होतं ते छान शिजलेलं आहे आणि मस्त तयार झालेलं आहे. आपण चेकसुद्धा करून पाहिलेलं आहे सुरीने, बिलकुल सुरीला चिटकलेलं नाही, म्हणजे आपलं परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे. तर इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अगदी लहान आकारामध्ये आपण हे कट करून घेणार. त्या अगोदर आपण साईडनं कडा ह्याच्या लूज केलेल्या आहेत, जे की चांगलं अख्खं निघलं जाईल किंवा मोडणार नाहीत. तर इथं आपल्याला थोडेसे कट लावून घ्यायचे. अगदी लहान आकारामध्ये पीसेस होतील असं आपण हे कट करून घेणार आहोत. जसे की आपण शंकरपाळ्यासाठी कट मारतो त्याच पद्धतीनं आपल्याला ह्या पिठालासुद्धा कट मारून घ्यायचं, किंवा अख्खं काढलं तरी सुद्धा चालते, किंवा मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये गोल आकारात कट केलं तरीसुद्धा चालते. पण आज आपण अगदी ढोकळ्यासारखं आपण छोटे छोटे पीसेसमध्ये हे कट करून घेणार आहोत, कारण खाण्यासाठी सुद्धा सोपं आणि एक प्लेटभर मस्त नाश्ता बनवून तयार होतो. एक टायमाचा नाश्ता अगदी परफेक्ट बनवून तयार होतो, जास्त जुगाड करण्याची गरज नाही. तर चला, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे, किंवा तुम्ही या पिठापासून कुठले पदार्थ आणखी बनवतात ते सुद्धा एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की आणखीन यापासून कुठले कुठले पदार्थ बनवता येतात. पाहू शकता मस्त स्पॉन्जी आपले हे बाईट्स तयार झालेले आहेत. तर तुम्हाला हे बाईट्स कसे वाटले नक्की एक कमेंट करा. आणि सोबतच खाण्यासाठी ह्या ठिकाणी मस्त मसाला वरण केलेला आहे आणि मस्त आपण चटणी बनवून घेतलेली आहे. आणि ह्याचा व्हिडिओ मी भरपूर वेळेस अपलोड केलेला आहे की चटणी आणि सांबार कसं बनवायचं. तर आज मी साधंच वरण बनवलेलं आहे, सांबार वगैरे काही बनवलं नाही, आणि चटणी बनवून घेतलेली आहे सोबत खाण्यासाठी. तर प्लेटमध्ये आता आपल्याला हे लावून घ्यायचे. तुम्हाला सुद्धा पाहतात लक्षात आलं असेल की किती स्पॉन्जी झाले आहेत, अगदी जाळीदार झालेले आहेत, आणि खाण्यासाठी सुद्धा सोपं आणि बनवण्यासाठी एकदम सोपं आहे. तर ह्या ठिकाणी आपण प्लेट लावून घेतलेली आहे. टेस्ट तर आता मी करून पाहते आणि केल्यानंतर तुम्हाला लगेच सांगेन कसे झाले आहेत. अगदी मस्त लुसलुशीत जाळीदार झालेली ही बाईट्स आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. नेहमी तर आपण इडली बनवतो त्यापेक्षाही भन्नाट आणि कमी वेळात बनवता येणारा पदार्थ आहे. न भांडे भरवता खूप सारे एका प्लेटमध्ये आपण हा नाश्ता बनवला. तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला नक्की एक कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.